नमस्कार मंडळ, मी खाली फिरायला आलेले आहे मॉर्निंग वॉकला. आणि माझा मॉर्निंग वॉक चालू आहे. आणि आता अर्धा ते पाऊण तास फिरणार आहेत. हे नवऱ्याचे पोहे आज आम्ही केलेले आहेत. माझ्या मिस्टरांनी केले आहेत. पण बघा आता कसे झालेले आहेत आणि कशा पद्धतीने केले आहे. मी तुम्हाला सगळी प्रोसिजर दाखवली आहे. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि या खायला पोहे. येथे नवऱ्याला कामाला कसं लावायचं, नवऱ्याकडून कसे पोहे करून घ्यायचे बघा आता तुम्ही. आपण इथे सगळं कापलेलं आहे. कांदा, इथे कढीपत्ता घेतलेला आहे, इथे कोथिंबीर आहे, इथे पोहे भिजवले होते त्याच्यात हळद टाकलेली आहे, इथे जिरे मोहरी आणि मिरची आणि शेंगदाणे तेलात परतून घेत आहोत. तडतडू द्यायचे असे छान शेंगदाणे. नाही तडतड, मिरची तडतडली. मिरची तडतडली. नवऱ्याकडून कसे पोहे करून घ्यायचे तर बघा. छान परतून घ्यायचं. कांदा छान फ्राय करायचा. भरपूर असा कांदा घेतलेला आहे आपण, बघू शकता. आज आपल्याला आयते पोहे खायला भेटणार आहेत. छान परतून घ्यायचे. आपण इंदोरचे पोहे बघितले, वेगवेगळ्या ठिकाणचे पोहे बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे पोहे पाहतो. दडपे पोहे, काय वेगवेगळ्या प्रकारचे. आता हे नवऱ्याचे पोहे कसे होतात पाहू. आणून चिरायला पाहिजे. इथे खोबरं पण टाकलेलं आहे आपण. ह्या पोह्याच्या रेसिपीचं नाव आहे नवऱ्याच्या हातचे पोहे. नवऱ्याचे पोहे. नवऱ्याचे पोहे. तुम्हाला कसे कांदे पाहिजे, कच्चे पाहिजे का? कांदे असे परतले आहे मस्त. आता त्यात आपण पोहे टाकणार आहोत. इथे हळद लावलेले आहेत पोह्यांना. बघा कशा प्रकारे टाकायचे. छान परतून घ्यायचे. पोह्यांना छान हळद लावून घेतलेली आहे. नाही आता नाही टाक. कोथिंबीर टाकायची नंतर आपण परतून घेतल्यावर.
अशा प्रकारचे पोहे केले की सगळ्यांना आवडतील बघा. अशा प्रकारे फ्राय करा मस्त. साखर कुठे? साखर टाकायची अशी. छान परतून घ्यायची. आणि छान अशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवलेलं आहे आपण. वाफवण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे. तर 5 ते 10 मिनटं हे वाफळू द्यायचं. 10 मिनटं वाफवू द्यायचं. अशा प्रकारे आपलं बघा किती सुंदर पोहे झालेले आहेत. लाल का दिसतंय? कॅमेरा. अजून आपण मीठ टाकलेलं नव्हतं त्याच्यात. मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाका. तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे त्याप्रमाणे. आज रेडीमेड पोहे खायचे आहेत. म्हणजे आज उकळे झालेले आहेत. बघू शकता किती सुंदर झालेले आहेत. कोथिंबीर भरपूर अशी टाकलेली आहे. पुण्यात 50 रुपयाला एक कोथिंबीरीची गड्डी आहे. तरी आम्ही वापरत आहोत. येथे आपले लिंबू होते ते असं छान पिळून घेतलेलं आहे याच्यात. आणि ते टाकणार आहोत याच्यात. बघू शकता आमची ही पद्धत. छान असं हलवून घ्यायचं पुन्हा. हे इडलिंबू आहेत. किती मोठे आहेत बघू शकता. इडलिंबू म्हणतात ना. छान हलवून घ्यायचे. ताट ठेवूयात पुन्हा. आणि गॅस बंद केलेला आहे. 5 मिनिटांनी सर्व करायचे. 5 मिनिटांनी सर्व करू. इथे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे. आणखी किसून घेतो अजून किसून घ्यायचे. अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहे. बघू शकता किती सुंदर झालेले आहे. आणि आता आपण वाढून घेऊयात. येथे खोबरं टाकूयात मस्त असं. बघू शकता. येथे आपली पोहे थाली तयार झाली आहे. बघू शकता किती सुंदर. आणि आपण आता खायला देऊया. नाश्ता ब्रेकफास्ट बघू शकता. हे नवऱ्याचे पोहे आज आम्ही केलेले आहेत. माझ्या मिस्टरांनी केले आहेत. बघा आता कसे झालेले आहेत आणि कशा पद्धतीने केले आहे. मी तुम्हाला सगळी प्रोसिजर दाखवली आहे. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि या खायला पोहे. इथे लिंबू आहे. इथे खोबरं टाकलेलं आहे. मस्त असं पोहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.